Welcome to Storyland. Like, share and subscribe. Holi. गट्टू निक्की, चला आपल्याला आता मस्तपैकी पुरणपोळ्या बनवायच्या आहेत. तुम्ही मदत करणार आहात ना मला? हो हो आई, नक्कीच आम्ही तुला मदत करू ना. आज तर होळी आणि उद्या रंगपंचमी. ये, माझ्याकडे तर नवीन पिचकारी पण आहे. उद्या खूप मज्जा येणार. हो, खरंच उद्या खूप मज्जा येणार. पण होळी का आपण सेलिब्रेट करतो, त्याची काही स्टोरी आहे का आई? हो, तर होळी का सेलिब्रेट करतो त्याच्या मागे सुद्धा रिझन आहे. तुम्हाला ऐकायची का होळीची गोष्ट? हो हो हो. खूप खूप वर्षांपूर्वी हिरण्यकश्यपू नावाचा राक्षसांचा राजा होता. तो स्वतःला खूप श्रेष्ठ समजत असे. त्यांना देवांविषयी, देवतांविषयी अतिशय राग होता, तिरस्कार होता. त्यामुळे आपल्या राज्यात कोणीही देवाचे नाव घेऊ नये असं त्यांनी सगळ्यांना बजावलं होतं. पण त्याच्याच घरामध्ये जन्माला आलेला त्याचा मुलगा म्हणजे कोण? प्रल्हाद. तो विष्णूचा मोठा भक्त होता. तो सारखा देवाचं नाव घेत असे. दिवस रात्र विष्णूच्या नावाचे नामस्मरण करत असे. आणि नेमकं हेच हिरण्यकश्यपूला अजिबात आवडत नव्हतं. त्यामुळे प्रल्हादाला विष्णूचं नाव घेण्यापासून दूर ठेवण्यासाठी त्याने सगळे प्रयत्न करून पाहिले, पण काहीच फायदा झाला नाही. भक्त प्रल्हाद आपला विष्णूचं नाव घेण्यात मग्न असायचा. सगळे उपाय करून झाले. आता मात्र हिरण्यकश्यपू दमला. मग शेवटी त्याने त्याच्या बहिणीला म्हणजे होलिकाला सांगितलं की तू आता प्रल्हादाला घेऊन अग्नीमध्ये बस. तुला देवांनी वरदान दिलंय की अग्नी तुझं काहीच बिघडवू शकणार नाही. तू अग्नीमध्ये जळूच शकत नाहीस. पण प्रल्हादाला अग्नीचे चटके लागल्यावर त्याला समजेल आणि तो विष्णूचं नाव घेणं बंद करेल. हे ऐकून हिरण्यकश्यपूने गावात वाळलेल्या काड्यांची एक मोठी पेढी तयार केली. त्यात होलिका प्रल्हादाला घेऊन बसली आणि शिपायांनी त्या लाकडांना आग लावली. होलिका आपल्याच वरदानाच्या धुंदीत होती. पण झालं उलटच. प्रल्हादाच्या भक्ती साधनेमुळे उलटच घडलं. होलिकेचं अंग जळू लागलं. तिच्या अंगाची लाही लाही होऊ लागली. प्रल्हाद मात्र विष्णूच्या नामस्मरणात दंग होता. आणि शेवटी जे व्हायचं तेच झालं. होलिका जळून राख झाली आणि प्रल्हाद सुखरूप जिवंत राहिला. त्याच्या भक्तीने प्रसन्न होऊन विष्णूने खांबामधून नरसिंहाचा अवतार घेऊन हिरण्यकश्यपूचा वध केला. तेव्हापासून होळी जाळण्याची परंपरा चालू झाली. असत्याला जाळून सत्याचा प्रकाश पसरवणे हा होलिका दहनामागील उद्देश आहे. हे आहे होळीचं महत्व. ओ वाव आई, किती मस्त गोष्ट सांगितलीस. आता आज रात्री आम्ही जेव्हा होळीला खाली जाऊ तेव्हा आमच्या सगळ्या फ्रेंड्सला आम्ही पण ही गोष्ट सांगू. हो ना निक्की? हो, खरंच. आणि आता आपण पुरणपोळ्या पण बनवू. आणि पुरणपोळ्या बनवून त्या खाताना कोणतं गाणं म्हणायचं माहितीये ना गट्टू? गाणं? कोणतं गाणं? अरे असं काय करतोस? होळी रे होळी, पुरणाची पोळी, साहेबाच्या पोटात बंदुकीची गोळी. अरे हो की, मी तर विसरूनच गेलो. होळी रे होळी, पुरणाची पोळी, साहेबाच्या पोटात बंदुकीची गोळी. ये, चला पुरणपोळ्या बनवूया आणि मग होळी खेळायला खाली जाऊया. काय मुलांनो, आवडली का तुम्हाला आजची गोष्ट? तुम्ही होळी आणि रंगपंचमीला काय करणार आहात? तुम्हाला आई बाबांनी नवीन पिचकारी घेतली का? आणि कोणते कोणते रंग लावणार आहात सगळ्या मित्रमैत्रिणींना? आम्हाला नक्की सांगा. आणि असेच नवीन व्हिडिओज दर आठवड्याला पाहण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट वीक. बाय.